बुलढाण्यामध्ये काल संध्याकाळी झालेल्या वादळी वारा आणि पावसानं कहर केलेला आहे। मलकापूर, नांदुरा, खामगाव, शेगाव, मोताळा तालुक्यात मोठं नुकसान झालंय। अनेक घरावरचे पत्रे उडालेत, विद्युत खांब कोसळलेले आहेत, झाडं उन्मळून पडलेली आहेत आणि रात्रीपासून 5ही तालुके हे अंधारात आहेत। बुलढाण्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये नुकसान मोठं झालेलं आहे। गणेश सोळंके आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गणेश, बुलढाण्यामध्ये कोणत्या भागामध्ये सर्वाधिक नुकसान झालेलं आहे, काय सध्याची स्थिती आहे? नक्कीच ऋषाली, काल बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर, मोताळा, नांदुरा, शेगाव आणि खामगाव या तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने हाहाकार केलेला आहे। शेतीचं मोठं नुकसान झालंय, तर घरावरील टीनपत्रे मोठ्या प्रमाणामध्ये उडून गेलेली आहे, घरांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। सोबतच विद्युत खांब पडल्यामुळे कालपासनं या ठिकाणी विद्युत गेलेली आहे। सर्व गावाचे गावं अंधारामध्ये आहे, शहरसुद्धा अंधारामध्ये आहे। झाडंसुद्धा उन्मळून पडल्यामुळे बऱ्याच काळ ट्रॅफिकसुद्धा जाम झाली होती। मी सध्या मलकापूर शहरातील या गंगेश्वर मंदिरामध्ये उभा आहे। गंगेश्वर मंदिराचा या ठिकाणी जो 100 फुटाचा सभामंडप होता, हा सुद्धा अक्षरशः या ठिकाणी कोसळून पडलेला आहे। मंदिराचा कळस सुद्धा या ठिकाणी तुटलेला आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अवकाळी पाऊस आणि वादळी वारा होता, त्यामुळे मोठं नुकसान या ठिकाणी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। हा जो डोम जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बांधण्यात आला होता, जवळपास 3 ते 4 महिने झाले याचं बांधकाम करून। मात्र कालचा जो अवकाळी पाऊस होता आणि वादळी वारा होता, त्याचा फटका या मंदिराला बसलेला आहे। मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। सोबतच अनेक जी शासकीय कार्यालय आहेत, त्या कार्यालयातली विद्युत सुद्धा या ठिकाणी गेलेली आहे। त्यामुळे आज दिवसभर या ठिकाणी कामकाज सुद्धा करता येणार नाही, अशी परिस्थिती या बुलढाणा जिल्ह्यातल्या या अनेक शहरामध्ये आहे। अशा पद्धतीचं हे मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।